हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती. पाठ 13 बादशाहच्या हातावर तुरी दिल्या. स्वाध्याय. प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. शिवराय बादशाहच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशाहचा डॅश वाढदिवस होता. 50वा, 40वा, 60वा. शिवराय बादशाहच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशाहचा 50वा वाढदिवस होता. आग्र्याहून येताना संभाजी राजांना डॅश एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. झाशीत, मथुरेत, दिल्लीत. आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. प्रश्न 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला? आग्र्याच्या जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला. आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले? आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे, हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक राहिले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवण्यास सुरुवात केली. प्रश्न 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले? बादशाह दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशाहने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. मराठ्यांना आधी अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंत राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. आपण महाराष्ट्राचे राजे असूनही बादशाहने आपल्याला मागील रांगेत उभे केले हा अपमान शिवरायांना सहन झाला नाही म्हणून शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले. शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली? कैदेत असताना शिवरायांना आजारी पडल्याचे सोंग केले. आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवायला सुरुवात केली. पहारेकरी प्रथम ते पेठारे तपासून पाहत असत, पण पुढे पुढे ते कंटाळले व पेठारे उघडून पाहेनासे झाले. ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी पेठाऱ्यातून पसार झाले. अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.